नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपला हा कांद्याचा प्लॉट आहे बरं का. तर आपल्या ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी ना आपला दुसरा डोस चालू आहे. आपण पहिला डोस टाकलेला आहे तो 24-24चा आणि आपली आता खुरपणी झालेली आहे. खुरपणी होऊन आता आपण ह्या कांद्यासाठी 10-26चा डोस टाकू राहिलो आहे. तर अशा प्रकारे आपल्या कांद्याची कंडिशन झालेली आहे. तर आम्हाला एकच सांगायचं आहे की आमच्या फक्त कांद्याला बाजारभाव द्या, कारण आम्ही खूप म्हणजे मेहनत घ्यावं लागते त्याच्यासाठी आणि खूप कष्टही करावे लागतात रात्रंदिवसाचे. तर तुम्हाला माहितीची महागाई किती वाढलेली आहे. कारण कांदे लावण्यासाठी जी उगत्यात जी तुरी घेते ते एकरी बाजारभाव तो पण खूप झालेला आहे. काढण्यासाठी पण बाजारभाव खूप झालेला आहे आणि खता औषधाला पण खूप बाजारभाव झालेला आहे बरं का. त्याच्यामुळे शेती करणं काही परवडू राहिलं नाही. म्हणजे जास्तीत जास्त बाजार जर असेल तरच शेती करणं ही परवडणार आपल्याला, नाही तर शेती करायला परवडणार नाही. आणि कमीत कमी आपल्या कांद्यासाठी ना शेतकऱ्याच्या 30 ते 35 रुपये भाव पाहिजे तरच ही शेती आम्हाला करायला परवडेल. आता आपले व्हिडिओ बघणारे सगळे शेतकरी बांधव आहे. तर काही छोटे शेतकरी, काही मोठे शेतकरी आहे. छोट्याही शेतकऱ्याला माहिती आहे का थोडे जरी कांदे केले तर त्यासाठी किती खर्च येतो म्हणून. आणि तर आम्हाला किती खर्च येत असेल. आम्हाला असं नाही म्हणायचं, आमच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे शेतकरी ते पण कांदे लागवड करत असेल किंवा बाकीचीही पिकं घेत असेल, त्यांना पण खूप म्हणजे भांडवल गुंतवावं लागतं प्रत्येक पिकामध्ये. माहिती शेतकऱ्याची कंडिशन प्रत्येकाची माहीत असती. तर अशा प्रकारे ना ही एका शेतकऱ्याची व्यथा आहे बरं का. तर आता कांदा पिकवणं पण काही सोपं नाही राहिलेलं बरं का. या कांद्याला आपण कमीत कमी आतापर्यंत 30 ते 40 हजार रुपये खर्च करून बसलेलो आहे आणि अजून तो येतो जातो ते पुढं भविष्यामध्ये काही सांगू शकत नाही आपण. तर कांदे पिकवणं म्हणजे किचकट गोष्ट आहे. मजुरी खूप लागती किंवा वातावरण शेवटी जर पाहिलं काढायला गेलो का बाजार नाही, या गोष्टी जर शेतकरी जीवनामध्ये असेल तर हे कांदे न केलेले बरे बरं का. शेतकरी म्हणजे एक दृष्टिकोन. पण कसं आहे माहिती आहे का, शेती आता ही वडिलोपार्जित ती जोपासावं लागते. म्हणजे शेती करणं हा की आपण काही म्हणजे बाजार असूनच ते काही सोडू शकत नाही आपण. पण मग एक सरकारने आयात निर्यात धोरण चांगलं करायला पाहिजे का, जेणेकरून आपला भारतातला माल आहे तो एक्सपोर्ट झाला पाहिजे पटकन दिशे, नाही का. कारण मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे कांद्याला काय बाजार नव्हते. प्रत्येक शेतकऱ्याला हा मोठा चटका बसेल जर का बाजारभावामुळं. या वर्षी आमच्या कांद्याला बाजार द्या म्हणजे मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीचं पूर्ण एक होऊन जाईल. मागच्या वर्षी खूप सहन केलं, कष्ट केले, खूप भांडवल पण गुंतवलं होतं मागच्या वर्षी पण. तर आता आपला हा प्लॉट यंदा रेन पाईपावर केलेला आहे आपण. 45 ते 50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर आपण आज 10-26 डोस टाकू राहिले. 1.5 महिना झालेला आहे आपल्या या प्लॉटला. रेन पाईपावरच आहे. तर भरपूर शेतकरी विचारतात की रेन पाईपावरचा कांदा टिकतो का नाही टिकत. आता ॲक्च्युअली रेन पाईपाचा असं आहे बरं का, आपण मागच्या वर्षी रेन पाईपावरचा कांदा ठेवला होता तर त्यापैकी आपला बऱ्यापैकी कांदा खराब झाला होता. कारण आपला हा कांदा चाळीमध्ये कमीत कमी 5 ते 6 महिने स्टोरेज राहिला होता. म्हणजे आपण एप्रिलच्या एंडिंगला कांदा स्टॉक केला तर आपण विकला तो पार म्हणजे डिसेंबर आता नोव्हेंबरपर्यंत आपण कांदा विकत होतो. ते थोडं मागच्या वर्षी सगळी गडबड झालेली. सगळ्यात महत्त्वाचं रेन पाईपावरचा कांदा हा 1-1.5 महिना आपण स्टोरेज करू शकतो. त्यानंतर आपण म्हणजे जास्त करून वावरातल्या वावरात विकायचा प्रयत्न करा रेन पाईपावरचा कांदा. तर तुम्हाला असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या.